नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, अवघ्या तासावरच ठेपलेलं मैदान म्हणजे पुसेगाव हिंद केसरी मैदान. भावांनो, या मैदानाची सर्वांना उत्सुकता असतोय आणि या मैदानाची नक्की पहिरे कोणाचे कोणासोबत सर्व काही फुटलेले आहेत. कारण भावांनो, आत्ताच लाईव्ह लॉट काढले गेले आणि त्या लाईव्ह लॉटमध्ये आपल्याला पहिरेकरांचा आणि बैलांचं नाव देखील होता. त्यामध्ये आपला बकासूर उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पहिरा असणार आहे शेवाळ्या यांच्या पाखऱ्यासोबत. हाच तो पाखऱ्या ज्याने वडकी हिंद केसरी मैदानामध्ये एक नंबर केला होता. सध्या तो तुफान स्पीडला आणि फॉर्मला आनंदी आहे हा शेवाळ्या यांच्या पाखऱ्या. भावांनो, नक्कीच ही जोडी आपण उद्या 100% पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, माझ्याकडनं तुम्हाला एक विनंती आहे. ती नक्की विनंती कोणती? तर भावांनो, तुम्हाला माहितीच आहे, मागील पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला बकासूर घोटसर्जा, भावांनो, बकासूर आणि घोटसर्जा ही जोडी पळताना दिसाली होती आणि फायनलला एक नंबरचे मानकरी देखील झाली होती. परंतु फायनलला तास क्रमांक 1 वरती पळाली होती आणि प्रेक्षक तोंडावर म्हणजेच सुट्टीचा जे निकाल रेष असतोय तिकडे प्रेक्षक भरपूर आले असल्यामुळे गाडी लॉबी झाली होती. तर भावांनो, सर्वांनी हीच विनंती आहे, की जे पुसेगाव मैदानामध्ये येणार आहेत, त्यांना एकच विनंती आहे, की कोणीही निकाल रेषेजवळ राहू नका. कारण भावांनो, कोणत्याही नंदीवर अन्याय झाला नाही पाहिजे. प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते, की या मानाचे हिंदकेसरी पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये गुलालासाठी तरी राहावं. नसेल 1 नंबर तरी पण 8 नंबरचा मानकरी झाला, 10 नंबरचा मानकरी झाला, तरी भावांनो त्यांना चांगलंच वाटतं, आनंदाचीच गोष्ट आहे. कारण हे मानाचं हिंदकेसरी मैदान, या मैदानामध्ये गुलाल हा महत्त्वाचा असतोय. तर सर्वांना एक विनंती आहे.